पतन, पूर, राष्ट्रे. परत एकदा उत्पत्ती, पतन, पूर, राष्ट्रे. खूप छान. आता दोन दोनच्या जोडीने आपण करूया. तुमच्या शेजारी जो व्यक्ती आहे त्यांना तुम्ही करून दाखवणार आहात. दोन दोनच्या जोडीने, दोन दोनच्या जोडीने. तुम्ही दोघं, तुम्ही दोघं, तुम्ही दोघं, तुम्ही दोघं, तुम्ही दोघं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला सर्वांनी करायचं आहे. एक एक व्यक्तीने करा पहिले. जे पाहतील त्यांनी करा. करा तुम्ही करा. ओके ओके. सोपं आहे ना? Good. Okay. Okay. Good. Okay. Now, with your neighbor, आता तुमच्या शेजारच्या व्यक्तीसोबत practice telling the little summaries. आता जे छोटं छोटं सारांश मी तुम्हाला दिलेलं आहे. So one person at a time, do the hand motion and the keywords and tell little summaries about what's happening. बरं ठीक आहे. आता इकडे लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणत आहे. आता एक एक व्यक्तीने सर्वात पहिले हाताचं चिन्ह करायचं आहे. त्याच्यानंतर विषय सांगायचा आहे. तो विषय कुठला आहे, म्हणजे हा कशाचा हात चिन्ह आहे, उत्पत्तीचा आहे. तर उत्पत्तीचा सारांश पण तुम्हाला द्यायचं. ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की देवाने शून्यापासून सगळं निर्माण केलं, मग मनुष्याला निर्माण केलं. तर अशा प्रकारे प्रत्येक हात चिन्हाचा सारांश तुम्हाला द्यायचा आहे. दुसरं उदाहरण, ज्यावेळेस पतन येतो, तर पतन काय येतो, कारण मनुष्याने देवाच्या नजरेत वाईट केलं, त्यांच्याकडनं पाप झालं. तर अशा हात चिन्हाच्या पाठीमागे तुम्हाला सर्वांना सारांश पण द्यायचंय. तर सर्वात पहिले दोन दोनच्या जोडीने थांबा आणि एक एक व्यक्ती तुमचे हाताचे चिन्ह करून दाखवतील, सारांश बोलतील. त्याच्यानंतर दुसरा जोडीदार चार अशा प्रकारचे हात चिन्ह आणि सारांश तुम्हाला सांगतील. ओके हो. त्याच्यानंतर एकाचं झालं तर दुसरा व्यक्ती सांगेल. चला, एक चांगली बातमी आहे सर्वांसाठी. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचे शब्द सांगायचे. जे मी सांगितलं ते पाठ नाही केलं चालेल. तुमच्या शब्दामध्ये तुम्ही समजा की हे काय आहे, हे काय, हे कशामुळे झाले, तुम्ही सांगू शकता. If you have a question, आणि जर प्रश्न तुमच्याकडे काय असतील, raise your hand. तुमचे हात वर करा One of these guys will come up. आणि तिघांपैकी कुणीतरी एक येऊन तुम्हाला सांगेल आणि समजवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, ही तुमची वेळ सुरू झालेली आहे. करा. तुमच्या शेजारच्याकडे पहा. दोन दोनच्या जोडीने थांबा. दोन दोनच्या जोडीने थांबा. समोर समोर पहा. एकमेकांना समोर समोर पहा.
माहिती का पण ती गोष्ट सांगायच नाही गोष्ट सांगितली असं नाही काय घडलं काय काय होतंय कुठं थांबले कुठं हां चालू आहे स्टोरी ऐकू द्या हे झालं हा बघा ती झालं झडपत त्याच्यानंतर आला पाऊस पूर आल्याच्यानंतर काय आले ती स्टोरी काय उत्पत्ती कशी झाली सुरुवातीला देवाने काय केलं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याच्यामध्ये सर्व मनुष्य निर्माण केले आणि देवाने काय केलं मनुष्याला एक आज्ञा दिली ती म्हणजे आज्ञा कोणती मधल्या झाडाचं फळ खाऊ नका आणि ती मनुष्याने काय केली आज्ञा मोडली म्हणून त्यांचं काय झालं पतन झालं आणि पतन झाल्याच्या नंतर परमेश्वराला राग आला आणि त्यांनी काय केलं सर्व वेगळं केलं आणि मग खूप पाऊस पडला पण काय झालं एक व्यक्ती धार्मिक होता नीतिमान होता समजदार होता आणि देवाने त्याचा परिवार